आजच्या या सविस्तर विश्लेषणात स्वागत आहे. उन्हाळ्याचा कडाका आता चांगलाच वाढतोय आणि या वाढत्या तापमानासोबतच पोट बिघडणं, जुलाब होणं यांसारख्या समस्या अगदी घरोघरी पाहायला मिळतात. आज आपण उन्हाळ्यामुळे होणारे पोटाचे आजार आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे म्हणजेच डिहायड्रेशनवर मात कशी करावी या अगदी महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे विश्लेषण या समस्येमागील विज्ञान आणि त्यावरील अत्यंत सोपे पण प्रभावी घरगुती उपाय समजून घेण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरेल. चला तर मग या विषयात थेट उडी घेऊया. मुख्य प्रश्न हा आहे की उन्हाळ्यातील उष्णतेचा पोटावर असा थेट हल्ला का होतो? जेव्हा बाहेरील तापमान कमालीचं वाढतं तेव्हा साहजिकच शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घाम येतो, बरोबर? या प्रक्रियेत होतं काय तर शरीरातील पाणी आणि अत्यंत आवश्यक असलेले क्षार म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स वेगाने कमी होतात. हीच पाण्याची कमतरता पचनसंस्थेचं संपूर्ण संतुलन बिघडवून टाकते, ज्यामुळे पोट बिघडणं किंवा जुलाब यांसारखे त्रास त्वरित सुरू होतात. म्हणजेच हा केवळ पोटाचा आजार नाहीये, तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होण्याचा हा थेट परिणाम आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. पहिला मुद्दा, उन्हाळ्यातील पोटाचे आजार. दुसरा, अत्यंत आवश्यक हायड्रेटिंग पेय. तिसरा, पोटाला शांत करणारे पदार्थ. चौथा, कोणते पदार्थ कटाक्षाने टाळावेत. आणि पाचवा, सर्वात महत्त्वाचा, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. तर आपला पहिला विभाग आहे उन्हाळ्यातील पोटाचे आजार आणि या उष्णतेचा बसणारा फटका. पुढे जाऊया विभाग 2 कडे, जो आहे अत्यंत आवश्यक हायड्रेटिंग पेय म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी टिकवणारे अत्यंत महत्त्वाचे घटक. आता जुलाबावरील सर्वात प्राथमिक आणि अक्षरशः रामबाण उपाय म्हणजे ORS किंवा आपलं साधं साखर मीठ पाणी. ह्याची कृती अगदी सोपी आहे. प्रथम 1 लिटर पाणी चांगलं उकळून गार करून घ्यायचं. त्यात बरोबर 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं. आता हे रसायनशास्त्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. साखर आणि मिठाचं हे अगदी अचूक प्रमाण शरीरातील पेशींना पाणी वेगाने शोषून घेण्यास मदत करतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे द्रावण एकाच वेळी न पिता दिवसभर थोडे थोडे घोट घेत राहणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गमावलेलं पाणी आणि क्षार शरीराला टप्प्याटप्प्याने परत मिळत राहतील. ORS व्यतिरिक्त निसर्गाने दिलेला आणखी एक अप्रतिम पर्याय म्हणजे शहाळ्याचं पाणी. हे एक अत्यंत शक्तिशाली आणि पूर्णपणे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे. जुलाबामुळे शरीरातील जे महत्त्वाचं पोटॅशियम वाहून जातं ना, ते शहाळ्याच्या पाण्याने लगेच भरून निघतं. यामुळे अशक्तपणा तर लक्षणीयरित्या कमी होतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटाला एक छान नैसर्गिक थंडावा मिळतो. हे पाणी दिवसातून 1 ते 2 वेळा आवर्जून पिणं खरोखरच फायदेशीर ठरतं. आता वळूया विभाग 3 कडे, पोटाला शांत करणारे पदार्थ म्हणजेच सौम्य आणि पचनास अगदी हलके असलेले अन्नपदार्थ. पोटाला त्वरित आराम देणारे हे 2 अगदी उत्तम घरगुती उपाय आहेत. पहिला म्हणजे 1 ग्लास ताकात चिमूटभर जिरेपूड, हिंग आणि काळं मीठ घातलं तर ते पचनासाठी अक्षरशः अमृतासारखं काम करतं. जिरे आणि हिंग पचनसंस्था सुधारतात, तर ताक पोटाला एकदम मस्त थंडावा देतं. जुलाबाच्या त्रासात हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. दुसरीकडे पुदिना आणि लिंबाचं सरबत उष्णता आणि मळमळ कमी करण्यासाठी जालीम उपाय आहे. पुदिन्याच्या पानांचा रस, अर्धलिंबू, चिमूटभर मीठ आणि साखर पाण्यात मिसळून प्यायल्यानं अस्वस्थता अगदी चुटकीसरशी दूर होते. जेव्हा थोडीफार भूक लागते आणि काहीतरी घन पदार्थ खाण्याची इच्छा होते, तेव्हा भाताची पेज आणि नाचणीची आंबील हे 2 सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय ठरतात. मऊ भाताची पेज, ज्यात थोडंसं मीठ घातलेलं असतं, ती पचनास अत्यंत हलकी असते आणि नाचणीची आंबील ही देखील पोटाला उत्तम थंडावा देते. या दोन्ही पदार्थांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते आजारी आणि अशक्त शरीराला आवश्यक ती ऊर्जा तत्काळ पुरवतात, पण त्याचवेळी नाजूक झालेल्या पचन प्रक्रियेवर अजिबात ताण येऊ देत नाहीत. आता यापुढची माहिती खरोखरच खूप रंजक आहे. 1 ते 2 ही संख्या जुलाबातून सावरणाऱ्या व्यक्तीसाठी दररोज खाण्यायोग्य केळ्यांच्या प्रमाणाची आहे. दिवसातून केवळ 1 किंवा 2 केळी खाणं हा पोटाच्या आरोग्यासाठी एक अतिशय सोपा पण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय आहे. पण प्रश्न पडतो की केळ्यामध्ये असं नेमकं असतं तरी काय? यामागचं विज्ञान समजून घेणं खूप गरजेचं आहे. केळी एवढी प्रभावी का ठरतात याचं मुख्य कारण म्हणजे पेक्टिन. पेक्टिन हा एक विरघळणारा फायबरचा प्रकार आहे, जो नैसर्गिकरित्या केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतो. पोटात गेल्यावर हा घटक जुलाब थांबवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या खूप मदत करतो आणि मल बांधून ठेवण्यास सहाय्य करतो. याशिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे जुलाबामुळे शरीरातून जे अत्यंत महत्त्वाचं पोटॅशियम वाहून गेलेलं असतं, ते पुन्हा प्रस्थापित करण्याचं कामही केळी अगदीच चोख बजावतात. अनेकदा होतं काय, पोट बिघडल्यावर पोटात गॅस धरणं आणि तीव्र कळा येणं असा भयंकर त्रासही सुरू होतो. यावर एक अत्यंत सोपा आणि जलद उपाय म्हणजे जिरे आणि काळ्या मिठाचं पाणी. यासाठी फक्त 1 चमचा जिरे भाजून त्याची छान पूड करून घ्यायची.
ती पुढे एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून त्यात चिमूटभर काळं मीठ घालायचं. हे साध्या दिसणाऱ्या कोमट पाण्याचं मिश्रण पोटदुखी आणि गॅसची समस्या कमी करण्यासाठी एखादा जादूसारखं काम करतं. आता सर्वात महत्वाचा भाग, विभाग 4. हे पदार्थ कटाक्षाने टाळा, म्हणजेच आहारातील अत्यंत आवश्यक बंधने. पुढील 2 ते 3 दिवस काही पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करणं अनिवार्य आहे. आपली पचनसंस्था पूर्ववत होईपर्यंत तिला सुरक्षित ठेवणं हेच आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने दूध कटाक्षाने टाळलं पाहिजे, कारण ते अशावेळी पचायला खूप जड जातं. तसेच तळलेले आणि मसालेदार जड पदार्थ पचनसंस्थेला अधिक प्रक्षोभित करू शकतात. कच्च्या भाज्या आणि सॅलड पचण्यासाठी अधिक ऊर्जा घेतात, त्यामुळे तेही टाळलेलंच बरं. आणि सर्वात शेवटी कॉफी आणि चहासारखी उत्तेजक पेय डिहायड्रेशन अधिक वाढवू शकतात, त्यामुळे या सर्व गोष्टींपासून काही काळ तरी लांबच राहिलेलंच चांगलं. आणि आता शेवटचा विभाग 5. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, म्हणजेच धोक्याचे गंभीर इशारे. लक्षात घ्या, घरगुती उपाय नेहमीच पुरेसे नसतात. काही रेड फ्लॅग्स किंवा धोक्याचे इशारे ओळखणं अक्षरशः प्राण वाचवणारं ठरू शकतं. जर शरीराचं तापमान 101 अंश फॅरेनहाईट 101 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त वाढलं तर हा एक अतिशय स्पष्ट इशारा आहे की शरीरात एखादा गंभीर संसर्ग झालेला असू शकतो. अशा स्थितीत अजिबात वेळ न दवडता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं पूर्णपणे अनिवार्य ठरतं. ही आणखी एक खूप महत्वाची संख्या आहे, 24 तास. जर 24 तासांपेक्षा जास्त काळ जुलाब थांबत नसतील किंवा घरगुती उपाय करूनही 1 ते 2 दिवसात कसलाही आराम मिळत नसेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी डॉक्टरांना दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. डिहायड्रेशन अतिशय वेगाने वाढू शकतं, त्यामुळे वेळेची नोंद ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हे मुद्दे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात, ते म्हणजे शरीरातील इतर बदलांवर बारकाईने लक्ष ठेवणं. जर लघवीचं प्रमाण अचानक कमी झालं असेल किंवा तोंड सतत खूप कोरडं पडत असेल तर हे गंभीर डिहायड्रेशनचं लक्षण आहे. या व्यतिरिक्त पोटात अतिशय तीव्र कळा येणं, शौचावाटे रक्त पडणं किंवा उभे राहताना खूप जास्त अशक्तपणा जाणवणं आणि चक्कर येणं यांपैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास एका क्षणाचाही विलंब न करता थेट रुग्णालयात धाव घेतली पाहिजे. या संपूर्ण विश्लेषणाचं सार अगदी या एका वाक्यात सामावलेलं आहे. उन्हाळ्यातील पोटाच्या आजारांमध्ये जुलाब हा थेट धोका नसून त्यातून उद्भवणारं डिहायड्रेशन हा खरा आणि मुख्य धोका असतो. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण वाटत असली तरी सतत पाणी आणि ORS पिणं सुरूच ठेवलं पाहिजे. हा पुनर्प्राप्तीचा आणि लवकर बरं होण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि तडजोड न करण्याजोगा नियम आहे. निसर्गाच्या चक्रावर आपलं नियंत्रण नाही. उन्हाळ्याची ही प्रखर तीव्रता आपण कमी करू शकत नाही. पण या माहितीच्या आधारे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. डिहायड्रेशनच्या या छुप्या धोक्याचा सामना करण्यासाठी आपलं शरीर खरोखर तयार आहे का? योग्य माहिती आणि वेळीच केलेली कृती हीच या कडक उन्हाळ्यात आपली सर्वात मोठी ढाल आहे. स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि सुरक्षित राहा.